रोल आहे। महत्वाची बैठक होती, एक तर मी सकाळी पण सांगितलं, आत्ता पण सांगतो, ती बैठक नव्हतीच, पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं, त्याला काय करू शकत नाही कोणी। फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका सेवक बोलवला होता, नोंदी शोधणारे, रेकॉर्ड शोधणारे, कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते। ज्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र ते अर्ज कसे करायचे, स्थानिक चौकशी अहवाल सेतूमार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला समितीला आणि तहसीलदार बांधवांना ते द्यायचे, यावर चर्चा झाली। आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितले, तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत, अशी माहिती सगळी अडीअडचणी शेतकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिले। कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवालात जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं, हे सगळ्यांना सांगितलं आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले। दादा, सुप्रिया सुळे एनडीटीव्हीच्या व्यासपीठावर बोलताना असे म्हटले की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार दिलं जातं। नाही, आम्ही ओबीसीतून घेणार। मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला, महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं। भेट दिली आणि ते असं म्हटले की तुमच्या भेटीला आलो आहे, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे म्हणून आलो, स्टंटबाजी वगैरे काय नाही, टप्प्या करण्यासाठी आलं नाही, मी संविधानाचं बोलतो माझं आहे, पण धनगर समाजाच्या आरक्षणाला मला पाठिंबा। कोण हे जा तिकडे, मला वाटलं कोण आहे पैसे मागताना नाही, त्याच्यावरती आपण सकाळीच सांगितलं ना, ते खूप व्हायरल होतंय आणि एक आंदोलकांनी कसल्याला महत्त्व देत नाहीत आपण, ते लोक ओळखून घेतात, त्यांच्या समाजाचे ओळखून घेतात, गरीबोविषयी ओळखून घेतात, मराठी सगळी जनता ओळखून घेते काय आहे ते तसल्यावर बोलत नाहीत आपण, कोणाला महत्त्व देत नाहीत बाबा, कसल्याला काय महत्त्व द्यायचं। जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाहीत, जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा, ओबीसी या राज्यातली सगळ्या जाती धर्म जनता मोजी सुद्धा नाही। मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी, आणि जर काही पोरांकडून घरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर या, ते शोधा, आपलं त्यात नाव आहे का, 58 लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत, हे पहिलं सांगितलं। ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय, ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत, म्हणजे आपला आकडा वाढल। 58 लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काही उपयोग नाही, मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे। ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं, त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे। अर्ज दाखल करा। हैदराबाद गॅजेटियरनुसार स्थानिक चौकशी प्रत्येक मोठ्या ठिकाणी, शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी सेतू केंद्र आहेत,
त्या सेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या, त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडं, स्थानिक समितीकडं, गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडं अर्ज करा हे सांगितलं. अर्ज जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळते कसे? JR प्रमाणे आत्ता जो हैदराबाद गॅझेटियरचा JR निघाला आहे त्या JR प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल ही सेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार, म्हणजे आत्ताच्या JR नुसार बोलतोय, त्या JR नुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो सेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे. बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावात लोकांना सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी. तर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि JR काढून उपयोग काय? मी ब्राह्मण जातीचा तुम्ही अर्ज दाखल करा. आत्ता निघालेल्या JR प्रमाणे, हैदराबादच्या गॅझेटियर प्रमाणे जो JR निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा. त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो. त्याच्यात खोडी तर सापडू द्या. जो JR निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय. मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या, नुसतं गोंधळात राहू नका. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो JR निघालाय आणि त्या JR प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय, त्या स्थानिक चौकशी केंद्रातून घरात त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा. तुम्ही त्या अहवालाप्रमाणे कागदपत्र दिल्यावर JR प्रमाणे, हैदराबादच्या गॅझेटियरच्या निघालेल्या JR प्रमाणे कागदपत्र दिल्यावर ते कसं काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो. तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर. तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं? मग मला त्याच्या JR मध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा आहे ते बोलता येईल. मला आता काहीच बोलता येईना. तुम्ही अर्जच करायला तयार नाहीयेत आणि तुम्ही का करत नाहीत ते माझ्या लक्षात आलं. गोरगरीब समाजाचं लक्षातच आहे ना कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात. म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं. आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून. बाकीचं ते मराठा सेवक तालुक्याचे गावचे सांगतील, बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही. पण एक महत्त्वाचं सांगतो, तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा. मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅझेटियर प्रमाणे जो JR निघाला त्या JR प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय. तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे सेतू केंद्र असेल तिथून स्थानिक ह्यो घरी काढून न्या. ते नेल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन ते स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा. तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक भरा, तहसीलदाराकडे अर्ज करा, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. ही अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही. आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा. मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, शॉर्टकट सांगतो. आता स्थानिक चौकशी अहवाल सेतूतून घ्या. सगळे नवीन JR प्रमाणे अर्ज करा. कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला, असा अर्ज करा. मग तुम्ही प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो. मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला हे परमेश्वराचे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी ते बी जातीवर बोलायला लागले. त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आत्तापर्यंत. तो माणूस जात पात धर्म काय मानत नाही. एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, एक नेता म्हणून बघितलं जातं. त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं. ऐकल्यावर मी त्याच्यावर आणखीन बोलून, कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण. कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे, ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब. त्यांच्या तोंडून जात निघत असेल तर मग अवघड आहे.
मराठा समाजाचं हैदराबाद गॅझेट निघालं, त्याच्यामध्ये नोंदणी निघाले, त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचंही निघालं, त्यांच्या एसटीमध्ये आरक्षण दाखवलं. तर बंजारा समाज आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे, मोर्चे काढत आहे. बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झालं लढतो, आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे. त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटोळं केलेलं आहे. हे आता नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलं आहे. आपलं आरक्षण ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं, त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनाही आरक्षण मिळणार. आम्ही त्यांच्यासोबत येत, काळजी करायची गरज नाही. फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या जो लमानी समाज, बंजारा समाज आहे, जो गोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं उभं राहायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे, नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही. असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढं घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण, 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, ते जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपान बद्दलच समय कराव पण 7 आहेत. आम्ही भविष्यात मराठ्यांनी आरक्षण मिळवायचं नंतर बघू. टिकत नसते मराठी आरक्षण घेऊन मराठ्यांनी मराठ्या पुढे दिवस मग करत कोणी बोर्ड फाडी भाषण द्यायचं, त्याची बरोबरी करायचं. कोणाची थंड घ्या मराठवाड्यात नका आपण शेत नीट पदार्थ मोठं घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला. कळत हे नेते ओबीसी भांडण लावतात, ओबीसी नाही, हे ओबीसीला कळतं. एकदा सांग पण आता ते माफ नाही, कारण आम्हाला गरीब आम्हाला मिळत नव्हता. मराठी आमच्या लेकरांना व्हायला. दुसरी गोष्ट कोणी केलं नव्हतं, फक्त रेकॉर्ड लहान. आता काय होतं आणि आम्ही राहिली इथे महाराष्ट्र, हैदराबाद, तेलंगणा आणि मी जवळ नाही हैदराबाद गॅझेटियर गाभा पुस्तक शकत नाहीत ना ती.
लेकराच्या दारात आणून उद्याच्याला मराठी येत नाही तेलंगणा ते लय मोठा सपर्श ना पहिल्यांदा 3 महिने तयारी होती मिळायची कारण खूप छोटा मोठा जूट त्यातून जाऊ नका मला माशा